मामा कसा निवांत आहे बघा इथे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता आहे गोव्यामध्ये आणि गोव्यातील पणजी शहरात आहे. आणि आज आपण बघणार आहे पणजी शहरातील करंट कंडिशन, करंट सिच्युएशन आणि पणजी शहरातील मेन 4-5 ठिकाणं आहेत जे टुरिस्ट बघायला येतात. तिथं जाऊन आम्ही व्हिडिओ करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आहे पणजीतील फेमस ठिकाण व्हाईट चर्च पणजीमधील हा. तर हा फेमस व्हाईट चर्च आहे बघा. आणि आज टुरिस्ट पण भरपूर आलेत, गर्दी भरपूर आहे. हे बघा इकडे ह्या साईडला 4 व्हीलरचं पार्किंग असते आणि ह्या साईडला 2 व्हीलरचं पार्किंग असते बघा. आज सोमवार आहे. तर आता आपण चालू आहे पणजीतील दुसरं फेमस ठिकाण बघायला, फाउंटेन्स लेन. तिथं पण खूप गर्दी असते फोटोशूटसाठी वगैरे, व्हिडिओ वगैरे करायला खूप गर्दी असते इथं. टुरिस्ट सगळं पहिला गोव्यात आले की पहिला तिथंच जाणार. आणि चला दाखवतो, ते पण लोकेशन एकदम मस्त आहे. गोव्यात आलात तर पणजीमधील ही 4-5 ठिकाणे एकदा व्हिजिट करा, मस्त आहेत. आता मेन गल्लीत जाणार आहे. ही फेमस घरं आहेत बघा, पोर्तुगीज कालीन घरं अशी आहेत, मस्त आहे इकडं. हे एक लोकेशन मस्त आहे बघा फोटोशूटसाठी. चला आता पुढे दाखवतो. काही मेन गल्ली आहे बघा, इथं भरपूर टुरिस्ट येतात, फॉरेनर वगैरे पण येतात इथं फोटोशूट करायला. या साईडला एक चर्च आहे आणि इथं फोटोशूट करायला एक ही मस्त जागा आहे बघा. आता पुढं गर्दी दाखवतो, भरपूर गर्दी आहे आणि एक नंबर वातावरण आहे, मस्त वातावरण आहे गोव्यामध्ये आता सध्या. ही अशी मस्त घरं आहेत बघा इकडं, एकदम ओल्ड टाईप घरं आहेत. इथं बघा टुरिस्ट किती आलेत. आज सोमवार असला तरी गर्दी आहे भरपूर, टुरिस्ट पण आलेले आहेत. समोर आहे ती गीतांजली गॅलरी, मस्त इथं फोटोशूट वगैरे होते बघा. तर गोव्यामध्ये आता वातावरण मस्त आहे, जास्त गरमी पण नाही आहे आणि ऊन पण नाही आहे आणि एक नंबर वातावरण आहे. उन्हाचं प्रमाण जरा थोडं कमी आलं आहे गोव्यामध्ये. आणि फिरायचा प्लॅन करत असाल तर एप्रिलमध्ये नक्की करा. हा बघा ज्ञान सेतू, नवीनच इथं ब्रिज झाला आहे, ज्ञान सेतू म्हणून आहे. फाउंटेन्स लेनच्या बरोबर 5 मिनिटं अंतरावर आहे. इथं पण फोटोशूट करायला मस्त लोकेशन आहे. चला तुम्हाला दाखवतोच, मस्त लोकेशन आहे बघा. इथं बसायला वगैरे मस्त सोय केल्या, फोटोशूट वगैरे करायला. या साईडला लहान नदी अशी आहे. इकडे बघा मस्त व्ह्यू आहे इकडे. हा पण एक ब्रिज मस्त आहे बघा, इथं फाउंटेन्सच्या समोरच आहे. ही बरोबर फाउंटेन्स लेन आहे बघा समोर आणि इथूनच हा एक ब्रिज आहे. या साईडला पण टुरिस्ट भरपूर येतात. जेली फिश आईला ही केवढी मोठी आहे. अरे काय ऑक्टोपस आहे काय? ऑक्टोपस असणार हां, एवढं मोठं आहे मोठं आहे ते झाड. ते पाण्यावर जर जायले हो, पाणी पाणी. मस्त लोकेशन आहे का पणजी शहरातलं. हा पण फाउंटेन्स एरियाच येतोय. इथं पण असतात टुरिस्ट, पुढं आहेत दाखवतो. इथं समोरचा एक लोकल ओल्ड बार आहे, जोसेफ बार म्हणून, तो पण खूप फेमस आहे बघा. जोसेफ बार एकदम ओल्ड बार आहे आणि फेमस बार आहे बघा. इथं भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत, मस्त लोकेशन आहे फोटोशूट वगैरे करायला. गोव्यात आला की पहिल्यांदा इथं व्हिजिट करा. फोटो ना मरे, व्हिडिओ काढता मरे, व्हिडिओ ना ब्लॉग करता मरे. हां बरे बरे. तर त्या गल्लीत फोटो आणि व्हिडिओ काढायला पण जरा आता हे केलं आहे, बॅन केलेलं आहे. काम एक कधीपासून बॅन केलं आहे.
तरी पण काढला आपण व्हिडिओ जोसेफ बारचा वगैरे. कसला व्ह्यू आहे बघा, मस्त व्ह्यू आहे. आता या समोरच्या गलीतून डायरेक्ट आपण मेन रोडला येणार आहे. आता इथं समोर कसिनो आहेत. कसिनो दाखवतो तुम्हाला. मिरामार रोड आहे, डोनापावला मिरामार रोड पलीकडे आहे तो. समोरच आहे कसिनो. या साईडला मॅजेस्टिक प्राईड आणि डेल्टिन जॅक. इकडं समोर आहे मांडवी नदी आणि मांडवी नदीवरती हा ब्रिज आहे बघा. हे बसस्टॉप आहेत बघा, पणजीमधील हे बसस्टॉप आहेत आणि हे कसिनोची एंट्री आहे इथून. गोव्यामधील ओल्ड बस बघा ही, पणजी टू मिरामार. एकदम ओल्ड बस आहे त्या. गोव्यातील सगळ्यात फेमस कसिनो तुम्हाला दाखवतो, बिग डॅडी कसिनो समोरच आहे आणि तिथं गर्दी पण भरपूर असत्या. चला तर तिथं बघूया कसिनोचे रेट. आता आम्हाला एक इथं मेंबर भेटलेला, तो सांगत होता कसिनोचे रेट 4,000पासून स्टार्टिंग आहे. म्हणजे 4,000, 5,000 आणि कमीत कमी 2,500-3,000पासून पण स्टार्टिंग आहे कसिनोचे रेट. आणि फेरीचे आहेत ते वेगळे आहेत. आणि ही बघा इथं आहे बिग डॅडी कसिनो. हा बघा सगळ्यात मोठा कसिनो बिग डॅडी आणि खूप फेमस पण आहे. एंट्रन्स दाखवतो बिग डॅडीचा. हे आहे मॅजेस्टिक प्राईड कसिनोचं ऑफिस. एंट्रन्स बघा असा काहीतरी आहे. ही आहे मांडवी नदी आणि नदीमध्ये कसिनो बघा. हा आहे मॅजेस्टिक प्राईड कसिनो आणि याच्या बाजूलाच आहे बिग डॅडी कसिनो बघा. मोठाच्या मोठा कसिनो आहे. तर आता आम्ही फेरीबोटमधून प्रवास करणार आहे. पणजीमधून डायरेक्ट दुसऱ्या गावात जायला फेरीबोट आहे आणि फ्रीमध्ये सर्व्हिस आहे. चला दाखवतो फेरीबोट. एकदम फ्रीमध्ये सर्व्हिस आहे. टू व्हीलर वगैरे, टू व्हीलरसाठी देन फक्त 4 व्हीलरला चार्जेस आहेत 20-30 रुपये. टू व्हीलरला काय चार्जेस नाही आहे आणि मस्त आहे. मांडवी नदीतून प्रवास करणार आहे फेरीबोटमधून. चला दाखवतो. हे आहे मॅजेस्टिक प्राईड कसिनोचं ऑफिस आणि याच्या बाजूलाच इथून पहिल्याच लेफ्टला फेरी लागते. फेरी पॉईंट आहे. चला तर दाखवतो तुम्हाला फेरी पॉईंट कसा आहे. इथं लोक वेटिंगला थांबल्यात बघा. आता फेरीबोट जस्टच आल्या. सगळे तिकडनं भरून आल्यात पलीकडनं आणि आता इथं खाली होणार, परत इथं भरणार आणि पलीकडे आपल्याला जायचं आहे. चला जाऊया फेरीबोटमध्ये. हे बघा टू व्हीलर अशी एका साईडला पार्क करावं लागते. हा आहे कसिनो प्राईड. हा पण खूप मोठा आहे बघा. तर आपल्याला जायचं आता इथं जायचं आहे. आता फेरीबोट इथं जाणार आहे. मामा कसा निवांत आहे बघा इथे. तर या फेरीबोटमधून आला तर तुम्हाला पणजीच्या ब्रिजवरून याची गरज नाही. कलंगूटला किंवा कांदुलीला जात असाल तर हा शॉर्टकट आहे आणि फेरीबोटमधून उतरला की डायरेक्ट तुम्हाला हा रोड दिसतोय बघा. हा रोडमधून बाहेर यायचं आणि लेफ्ट साईडला जो रोड गेलेला आहे तो कलंगूट आणि कांदुलीसाठी रोड गेलेला आहे. एकदम शॉर्टकट आहे. हा रोड सरळ गेलेला आहे कलंगूट आणि कांदुलीसाठी. तर आता आम्ही फेरीमधून आलो आहे परत पणजीमध्ये आणि परत पणजीमध्ये जरा थांबणार आहे आणि तिथून जाणार आहे रूमवरती. तर गोव्यामधील असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.